सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारी युनियनकडून सभापती व उपसभापतींचा सत्कार. जत पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ अर्चना नाथा पाटील तसेच उपसभापतीपदी श्री रविकुमार बगली यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 तालुका शाखा जत यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम जत पंचायत समिती येथे पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ अर्चना पाटील व उपसभापती श्री रविकुमार बगले यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सभापती सौ अर्चना नाथा पाटील यांनी सांगितले की पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद व समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची कडी असून ग्रामपंचायत अधिकारी शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी गाव पातळीवर करीत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर सहकार्याने कार्य केल्यास तालुक्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असे त्यांनी नमूद केले. उपसभापती श्री रविकुमार बगली यांनीही आपल्या मनोगतात ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका ग्रामीण प्रशासनात अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. ग्रामपंचायतीच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच गावागावातील विकास कामे अधिक गतीने राबवण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या प्रास्ताविकातून युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष पैगंबर नदाब कार्याची माहिती दिली. ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामीण प्रशासनातील महत्त्वाचे घटक असून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करत असतात. याच अनुषंगाने सध्या ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या असहकार आंदोलनाची माहितीही यावेळी माननीय सभापती व उपसभापती यांना देण्यात आली. या संदर्भात प्रशासनाशी सकारात्मक संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास युनियनचे तालुका अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष श्री आनंदा राठोड, सचिव श्री शंकर कोरे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री पैगंबर नदाब, मानद अध्यक्ष श्री हुसेन पटेल, कार्याध्यक्ष श्री दादासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष श्री दत्तात्रय साळे यांच्यासह श्री शिवाजी जाधव, श्री विष्णू बोरकर, श्री शिवाजी पवार, श्री प्रसाद कुंभार, श्री विनायक माळी, श्री संगप्पा बसरगे, श्री अमरीश तेली, सौ आसमा नदाब, सौ मंजुषा गारुडे, सुप्रिया कांबळे, श्री अविनाश पाटील, श्री मल्लिकार्जुन कोळी तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करताना जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.